आम्ही आत्ता मावशीकडे आलो आहे. जवळपास 1.5 वर्षांनी मम्मीला भेटणार आहे. तर आपण तिचे रिॲक्शन बघू. डेंजर असणार आहेत एकदम. आम्ही सांगितलं नाही आहे, म्हणजे तिला फक्त एवढंच माहिती आहे की मी आणि माझी मुलंच येतोय. मम्मी येणार आहे हे माहिती नाही आहे. सो आपण तिचे रिॲक्शन बघू. मम्मी येणार आहे. तुझ्यासाठी मी सरप्राईज आणलंय अगं स्वाती मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. हाय गाईज, वेलकम टू सरप्राईज बघणार आहेस का नाही? ए तू देवाल्या खेळायला आज ना. हा सरप्राईज बघणार आहेस का नाही? असं भूताचा अवतार घेऊन माझा सरप्राईज सरप्राईज काय ग खोटे एकटी कधी बोलली ना. अरे यार 1.5 वर्षांनी भेटल्यानंतर या बहिणींचे अश्रू अनावर झाले. आनंदाचे अश्रू होते हे एवढ्या दिवसांनंतर भेटल्याचे. तर काहीच आता आम्ही चाललोय हॉटेलला, कारण आम्ही मावशीकडे आल्यावर आम्ही घरी कधीच जेवत नाही आणि आमची मावशीच आम्हाला ट्रीट देते. आम्ही फक्त असंच आता आम्ही हॉटेलला काय खाऊ ते दाखवते तुम्हाला. मी डाएटवरच आहे, मी थोडंच खाणार आहे. एक नंबर नको बोलते आणि टोपल्यावर खाऊ चला. आता मावशी ट्रीट देते तर कशाला सोडायची. खूप दिवसातून बहीण भेटलेली या खुशीमध्ये मावशीने आम्हाला हॉटेलची ट्रीट दिली आणि हॉटेल इतकं छान होतं ना, इतकं भारी जेवण लागलं की बस रे बस. आणि हे बघा आमची छोटी व्लॉगर, तिलाही खूप जास्त वेळ व्लॉग करायचं, व्लॉगिंग करायचं. मग सगळी बसलो आम्ही जेवायला, पण तिथे पण या तिघांचा खेळच चालू होता. त्यानंतर आमचं स्टार्टर आलं. माझं तर स्टार्टरनेच पोट भरून गेलेलं, पण तरी पण मी थोडीशी अशी बिर्याणी खाल्ली आणि वा बाई साप काय जेवण होतं. आणि डेझर्टमध्ये आम्ही शाही तुकडा खाल्ला, तो तर असला भारी होता ना. ते सगळं खाऊन आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर मी इतकी सुस्तावलेली ना की मला असं झालं की मी कधी झोपते. एकतर दमली होती लग्नामध्ये आणि खूप जास्त दमलेली, त्यामुळे मी झोपून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मावशीने नाश्त्यामध्ये इतका भारी अंडा शेवई केलेली ना, एक नंबर लागत होती ती शेवई सुद्धा. नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो पुण्याला जाण्यासाठी. तिथून आलो आम्ही पनवेल बस स्टँडला. बाई साहेब आम्ही 1 वाजता गेलेलो, आम्हाला 4 वाजता बस भेटली. ती पण आम्ही कंटिन्यू पुण्यापर्यंत स्टँडिंग आलेलो. आता जाता मध्ये थोडा वेळ पाऊस लागला. कसं काय माहिती, अचानकपणे वातावरणामध्ये बदलच यायला लागलाय राव. घरी आल्यावर तर मी इतकी दमली ना, तर माझं तोंड बी पण बघा. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.